पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन भोईर. स्ट्रायकरवरती मधुकर, नो स्ट्रायकरवरती सुभाष. जोडी पाहायला मिळते संदप संघाच्या माध्यमातून. स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली 40+ आयोजित 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटका हाताळण्यासाठी. पहिला चेंडू सचिनचा मधुकर साठी. हुक केलाय पहिला चेंडू, फटका चांगलाय मधुकरच्या बॅट बंद. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा बार, चौकार. पहिला चेंडू स्लॉक्सविकचा फटका, चौकाराला चौकारानं खातं कोल्लं जाते संदप संघाचं. दुसरा चेंडू सचिनचा, यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, बॅट वरती आला नाही. या चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा दाबलक्यावरती पाहायला मिळत आहेत संदप संघाच्या. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील सचिन भोईर. मधुकर साठी कोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, सन्मानजनक खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगॉनचे सीताराम पाटील. जोपर्यंत चेंडूवरती येतील 38 फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 5 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सेमीफायनलचा सामना इथे पुन्हा एकदा सुभाषसाठी फटका चांगल्या वेगानं चाललाय सीमा पार. सुभाषच्या बॅटमधनं रमदार, चौकार. चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धाबलकावरती 9 धावा, 2 चौकार आलेत या षटकामध्ये आतापर्यंत. 5वा चेंडू सुभाष साठी सचिनचा. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेते. सीताराम पाटील चेंडू खाली, चुकी होणार नाही. बिग विकेट सुभाष पाटीलच्या स्वरूपात लागलाय पहिला आदरा संदप संघाला. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. धावा डबलकावरती 9 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या चेंडूवरती गडी बाद केलाय. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रमेश पाटील स्ट्रायकरवरती, नवीन फलंदाज. आल्या आल्या मोठा फटका केल्याचा प्रयत्न केलाय रमेशनं. बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. षटक समाप्त पहिलं. सचिन भोईरचं 9 धावा धापलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात संदप संघाच्या. पारितोषिक आलंय संदप संघासाठी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर आशिष जितेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक ते जमा आहे आमच्याकडे.
लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल अशी जितेंद्र पाटील संदप यांच्याकडनं संदप संघाला. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय श्याम भोईर. श्याम भोईर येतात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरवरती फलंदाज मधुकर पाटील सुभाष पाटील बाद झालेत. एक चौकार त्यांच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला आहे. मधुकर पाटील आता स्ट्रायकरवरती असेल. एक चौकार एक सिंगल 5 धावांवरती तो खेळतोय. 3 चेंडू फेस केलेत मधुकरनं. दुसरं षटक हाताळण्यासाठी श्याम भोईर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू श्यामचा फटका चांगल्या हवेतून गेलून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत. सीताराम पाटील चांगले क्षेत्ररक्षण फेकी होती. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन नवीनच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये 11 धावा. नेल्सन फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका गाड्याच्या मोबदल्यात 11 धावा. एक षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय फलंदाजाच्या. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज श्यामनं. निर्धाव चेंडूची सांगत होती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात संदप संघाच्या. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. चांगली फलंदाजी केली होती संदप संघानं. कोळवा टप्प्याचा चेंडू टॅप केला. चेंडूला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे सीताराम पाटील फंबल होत आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 13 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावरती. गोलंदाज श्याम दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकरवरती मधुकर. चौथा चेंडू श्यामचा पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी SP ची. तत्पूर्वी एक धाव मिळते. महाराज चांगलं क्षेत्ररक्षण करतायत लॉंगॉनला. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. 14 धावा धावपलकावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायकरवरती प्रथमच रमेश पाटील या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावपलकावरती 14 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केले गोलंदाज श्यामनं. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस कोळवा टप्प्याचा चेंडू. वेगवान चेंडू. चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात श्यामनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपलकावरती 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पाणी घेऊन
जबरदस्त गीत छत्रपती शिवाजी महाराजांचं येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवजयंती. इथे पहिला चेंडू फटका चांगला मधुकरच्या बॅट मधनं स्लॉट मध्ये होता, फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये, सीमा पार षटकार. घ्यायचा चेंडू तोपर्यंत येईलच, तोपर्यंत आपण दुसरा चॉईस चेंडू यूज करणार आहोत. मॅच बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती योगेश पाटीलचे आक्रमण चढवलं आहे मधुकर पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, षटकाराच्या मदतीनं धाव संख्या धाव बलकावरती 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 20 धावा धाव बलकावरती. मधुकर साठी हा चेंडू पुन्हा स्लॉट मध्ये फेकून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. पाहायचा तिसरा येईल का. 26 धावा बलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा कुठल्यात योगेशच्या विरोधात. इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. मधुकर दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत रवी. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. दरम्यान मधुकर दादा मात्रे यांचा व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. फुल्लोरलेनचा चेंडू पिक केलाय, फेकून दिलाय, सीमा पार, नो प्लस. तेजस चला पंच दुसरा चेंडू द्या. 9 प्लस 4 अशा 5 धावा मिळत आहेत. 5 धाव्यांच्या मदतीनं धावा दपलकावरती आपण पाहतोय 33 धावा. फ्रीटचा चेंडू असेल, मधुकर चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय, चांगली फलंदाजी मधुकरनं केली आहे. 33 धावा दापलकावरती, तिसरं षटक मार्गस्थ आहे. फ्रीटचा चेंडू दिशेपासून भरकटला गोलंदाज, पंच वाईट शिकून करतायत. अतिरिक्त धावेच्या मदतीनं
धावा रपलकावरती 34 धावा. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. इथे स्लॉट मध्ये चेंडू फटका चांगलाय मधुकरच्या बॅट मधनं. चेंडू सीमा पार. षटकार. मॅच बॉल आलाय. षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 40 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट वरती आला नाही चेंडू. शरीर अष्टवरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक समाप्त होत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा रपलकावरती 40 धावा संदप संघाच्या. शेवटचं षटक पाहायचा कोणता गोलंदाज येईल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या. माटारडी संघाच्या विरोधात संदप संघानं. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सीताराम पाटील महाराज SP. स्टॅकनवरती रमेश पाटील. 40 धावा रपलकावरती. पहिला चेंडू सीतारामचा. रमेश साठी ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत योगेश. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी होती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 42 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा धापलकावरती लागल्यात. सीताराम. पॉवरफुल टच चेंडू पिक केलाय. फटका चांगलाय. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार रमेशच्या बॅट मधनं. चौकार आला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 46 धावा. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू यावेळेस हाताळलाय गोलंदाज सीताराम पाटील. निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 46 धावा धापलकावरती लागल्यात संदप संघाच्या. इथे शरीरापासून दूर ठेवलाय. दिशेपासून भरकटलाय सीताराम. अतिरिक्त धावे. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 47 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा धापलकावरती लागल्यात. रमेश स्ट्रायकरवरती. इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. 47 धावा धापलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बाईटच्या साहाय्यानं 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 48 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. 48 धावा धापलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कार्पेटचं साहाय्यानं गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चाम. चांगलं क्षेत्ररक्षण.
दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी ॲक्युरेट होती, कलेक्टिंग होत नाहीये. चौथीचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी चौथी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. 3 धावा मिळत आहेत चेंडूवरती. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 51 धावा, 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे उंबारली संघासमोर संदप संघाच्या माध्यमातून. त्या धावा कशा प्रकारे कुठेल उंबारली संघ की संदप संघ धावसंख्येला रोख लावेल, ऐकण्यासाठी जाऊयात आमचे गुरुवर्य बाळूदादा पाटील सागाव यांच्याकडे. तर चला बॅटर लगेच उतरा, कारण का आता इथून आपण अजून एक मॅच बाकी आहे. समीर पाटील देखील आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कुंभारली 40+ संघ सोमनाथ भोईर जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बाबू भोईरला मला वाटतं घेऊन आले नाहीत. प्रचंड क्रिकेटची आवड.
नाही, बाबू भोईरचं काल आम्ही सन्मान देखील केलं ना. राजेश आमदार साहेबांनी देखील त्यांचं आपण पहिले तर अभिनंदन केलं की 95 आपण तर वय 90 प्लस आहेत, अजूनही चष्मा लागला नाही. चला चला रिक्षावाले लवकर थोडं सहकार्य करा. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन विनोद येतोय. विनोद पाटील पाचात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण चायनामॅन गोलंदाज नाहीये संघामध्ये, पण त्याची अनुपस्थिती आज या गोलंदाजांनी आपण तर जाणवून दिली नाहीये. चला लवकर विनोद गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर सचिनला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक क्षेत्रक्षण आपण वाईडिश लॉंगरला डीप मध्ये पाहू शकता. मिडॉनला आपण मधूला पाहू शकता. सामना सुरू होतोय. हो, पहिला चेंडू उडवलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून, वन बाउंड चेंडू गेलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार चौकार. पहिल्या मॅच मध्ये इनिंग मध्ये देखील आपण चौकारानेच खातं उघडलं गेलं होतं आणि आता देखील सचिन सुरुवात दमदार करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. त्यांचा आपण आवाज ऐकला ते सर सेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, ज्यांच्यामुळे आपण मराठी माणूस आज मुंबईत अस्तित्वात आहे आणि अस्तित्व टिकून राहिलंय. आज बरेचसे जण आपण पहिले तर आले आहेत, पण त्यांच्या आवाजाचा जो दमखम होता ना तो दमखम नाहीये. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात दमदार झाली आहे. 13 ची सरासरी आहे. सचिनला माहिती आहे या सिच्युएशनला कशा प्रकारे बॅटिंग करायची. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करतो विनोद. कमबॅक करतो का पाहायचंय. हो, फटका चांगला यावेळेला देखील खोदून काढलाय चेंडूला. वन बाउंड चेंडू चालला यावेळेला. सलग 3 चेंडू 3 चौकार. सचिन भोईर ऑन ची गरज ना. सुरुवात काय समीर पाटील दमदार केली बघा ना. समीर पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 13च्या सरसाने करायच्यात, 12 तर झाल्यात 3 चेंडू मध्ये. गुणलेखक भावेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय त्यांच्या देखील, कारण का उंबारली गावात एक ट्रॉफी जाणार. नाही, गावाचा सर्वांना अभिमान पाहिजेलच. 21 चेंडू 40 ची गरज आहे. काय बॅटिंग करतोय बघा सचिन. दमदार सुरुवात झाली. विनोद गोलंदाजी मार्क शकला सचिन. हो, चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू. सन्मान दिला इथे. एक धाव पूर्ण केले ते जो आपण तर धाव गती पाहिजे ती धाव गती आली. सायकलला आपण पाहू शकता रवी भोईरला. 13च्या सरसनी धावा पाहिजेत. सायकल कोणत्या खेळाडूच्या घरी जाते पाहायचंय. कूलर देखील आहेत 2. नाही, कूलर चांगल्या क्वालिटीचे दिसतात. 1 वर्ष वॉरंटी देखील. हो, चांगला चेंडू लॉफ केला यावेळेला मिडॉन आणि मिडॉच्या मधून लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आल्या. 37 वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या धावफलक 15. बघा मॅच बॉल आलाय वाटतं. सचिनने लगेच इशारा केलाय मॅच बॉल आलाय. 15 धावा 52 ची गरज आहे. सुरुवात दमदार झाली आहे 2 बॅटरांच्या माध्यमातून. रेग्युलरचे खेळाडू मला तर भास्कर देखील आल्यात वाटतं. ऑन साईडला वळवलं यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. रमेश येतोय वेगाने. चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्रक्षण. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 17. एक फ्लाईंग स्टार्ट एक गावदेवी ईश्वरी लिहून उंबारली 40+ संघाने दिलाय. 52चं लक्ष पार करताना आपण ते गाठताना यावेळेला 17 धावा आल्या आहेत धावफलकावरती. समीकरण बदलतंय. येणारे आपण तर 18 चेंडू 35 ची गरज आहे. 35 ची गरज आहे. 11.66च्या सरासरी धावा करायच्या. 17 धावा आल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग केली. खास करून आपण तर सचिनचं कौतुक कराल. 3 चेंडू 3 चौका. चला जरा क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. नाही, अजून एक सामना बाकी आहे. समीर पाटीलला देखील माहिती आहे कारण का 5:15 झाले आहेत. अजून एक मेगा फायनल, त्यानंतर बक्षीस समारंभ. गिरीश येते गोलंदाजी मार्कवर.
गिरीशने काय गोलंदाजी केली आपण तर म्हाताडी संघाविरुद्ध, जबरदस्त लाजवाब गोलंदाजी केली. तिथून सामन्याला गरगर लागली, सामन्याला टर्न झाला. गणेश दळवी देखील बघा रिलॅक्स मध्ये सामना एन्जॉय करतायत. चेहऱ्यावरती भरपूर आनंद दिसतो, कारण सर्वांनी केलेली मेहनत आता कुठेतरी सफल होताना दिसते. अंतिम टप्प्यात स्पर्धा येत चले. गिरीश तू सचिन हो लिडिंग एज झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली पहिल्या चेंडूवरती. एसपीने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होतो, बिग विकेट. तर मदन म्हात्रे आगासन यांचा देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही क्रिकेट खेळत असताना रेग्युलरचा संघ पोचू दे फायनलमध्ये किंवा 40+ पोचू दे, पण गावाला सपोर्ट करायला यावं लागतं प्रत्येकाला, आणि गावाचा अभिमान पाहिजे. शरद मुंडे बघा, सागावचं पण तेवढंच नातं, आगासनचं पण तेवढंच नातं. 17 धावा दाखल करते. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली. एसपी येतोय. सीताराम पाटील आले, डावखुरा बॅटर. प्रचंड गुणवत्ता या बॅटरकडे खेळाडूकडे देखील. ऑन साईडला शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग, मिड विकेट. एक क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑनला पाहू शकता, वाईडिश लॉंग ऑनला आपण मधूला पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात आहे. शॉर्ट लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. गिरीश हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. गिरीश पाटीलने उडी बघा किती वेगाने मारली. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक चांगली गोलंदाजीची ऍक्शन आहे त्यांची. गिरीश पाटीलला पाहिलं तर हवे दिव्याचे भेवंडीचे आपण तर मनोज भोईर यांची आठवण येते. अशाच प्रकारचा त्यांचा स्टार्ट आहे, थोडासा डान्सिंग स्टार्ट आहे त्यांचा. गिरीश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग टाकला. सीताराम चांगला चेंडू खोदून काढलाय. ओव्हर पिच होता यावेळेला, समोर खेळले आहेत. रमेश येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट झाला इथे. एक्स्ट्रा धाव मिळते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. बॅटर बाद आहे की नाहीये, नाही फेकी काय ॲक्युरेट होती बघा, ऑन द स्टंप फेकी. डिसिजन पेंडिंग आहे. धावा देखील आम्ही ऍड करत नाहीयेत. भावेश निर्णय येईलच आपल्यापर्यंत. समीर पाटील जातात आमचे मुख्य आयोजक. आपण तर नॉट आउट म्हणजे 3 धावा, 20 धावा. 15 चेंडू आणि 32 ची गरज आहे. मॅच मध्ये बघा काय जबरदस्त ट्विस्ट निर्माण झालाय. विकेट हॅट्रिक घेतली तर आपण आता आशिष जितेंद्र पाटील संदप यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. सेमी फायनल पासूनच आपण तर इथे पैसे जमा केलेले आहेत त्यांनी. सेमी फायनल आता महत्वाचे सुरू आहे. कॅश प्राइज दिली त्यांनी. पुढे दाखवतो त्याची मार्कवर. क्वार्टर फायनल जेव्हा सुरू होती तेव्हाच पैसे जमा झाले. गिरीश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होता. स्ट्राईकला रवी भोईरला आपण पाहू शकता. हो फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये पाठवून दिलाय. लॉंग गॉन सी मार्शावर षटकार. तर विकास दादा बघा तुमच्या चावीची गाडीची चावी आम्हाला सापडली. विकास दादा मडवी नाही बघा किती प्रचंड त्यांना आवड आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये ते मग्न झालेत. गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे. नाही ही चावी बनवायला गेली तर भरपूर पैसे लागतात. विकास दादा आपण या आपली चावी आपण घेऊन जा इथून. देतोय समीर पाटीलकडे दिली म्हणजे त्यांना माहिती विश्वासू माणसाकडे दिली वस्तू मिळेल. 26 ओव्हर पिच मिळेल आणि पाठवून दिला चेंडूला लॉंग ऑन सीमारशावर. गिरीश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. वापसी करतो का पाहायचंय. हो चांगला चेंडू बॅटची आतली कडा. चेंडू चालला यावेळेला. शॉर्ट फाईन निघला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते. 1 to go. 27
श्री पाटील, श्री समीर पाटील. नाव जितकं सुंदर तितकंच मुलगा देखील सुंदर आहे. नाही येऊ दे, आजचा दिवस रविवार आहे ना, उद्या आणि आज शनिवार आहे, हाफ डे. समीर पाटील तुमचा मुलगा तर जातो, पण आमचा मुलगा सागाव संघ मॅच असले तर जातच नाही, शायद काय करायचं. लेफ्ट हँड ओर दगड मार्ग स्ट्राईकला एसपी. हो चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. मिडॉनला चेंडू वेगाने चाललाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. सतीश थोडासा वेळ घेतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1-2 मध्ये कन्वर्ट करतायत. श्री सेमी फायनल चालू आहे. आल्या विचारचा टप्पाला की मेगा फायनल चालू आहे का नाही. सेमी फायनल. धावा दिल्या धावफलकात 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 52चं लक्ष असताना धावफलकाती धावा लागल्यात 29. उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. 12 चेंडू 23. मॅच बॅलन्स आहे अजूनही. खरं तर हा षटक सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे. बघा पाण्याची मागणी केली. सचिन भोईर पाणी घेऊन जात आहेत. पाणी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा मागून घ्या. समीर पाटील देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. समीर पाटील बघा सर्वात जास्त चेहऱ्यावर कोणाचा आनंद दिसतोय. शिरीष म्हात्रेच्या. बघा किती तेजी आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. फ्रेशनेस बघा किती आहे. ते देखील भरपूर मेहनत केली पंचांच्या भूमिकेत. प्रमोद आपण तर मडवीच्या चेहऱ्यावरती आपण बघितलं जेवढी तेजी दिसत नाही तेवढी चेहऱ्यावरती तेजी दिसते. फ्रेशनेस पण असं वाटतं की एसीतनं कोणतरी माणूस आलाय. 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23. सचिन भोईर काहीतरी पाणी देऊन आलाय. मॅसेज देऊन आलाय. आणि मॅसेज देणं देखील पाहिजे नाही. मॅच इम्पॉर्टंट आहे. 23 ची गरज आहे. 12 चेंडू 23. मॅच बॅलन्स आहे अजूनही. एसपीचा षटक टर्निंग पॉइंट आहे मॅचचं. हो पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड. मिडॉन चेंडू चालला यावेळेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो. सतीश कडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर चौकार मध्ये होतोय. नशिबाचा चौकार आलाय. 19 ची गरज आहे 11 मध्ये. सतीश कडून चूक झाली. ज्या क्षेत्राकडून कधी चूक होत नाही पण त्याच्याकडून झाली. क्रिकेट असाच खेळ आहे ना. कधी कधी चांगल्या खेळाडूकडून चूक होते. सुभाष ओ उडवला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला एकदा कंप्लीट केली आहे. गिरीश येत आहे. आपण तर जगदीश येत आहे. चेंडूला फीड करतायत. इथे 2 धावा मिळत आहेत. तसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 35-17 ची गरज आहे. 6 आल्या. 10 चेंडू 17. सामना अजूनही बॅलन्स आहे. रवी चांगली बॅटिंग करतोय. सचिन बाजल्यानंतर जबाबदारीने खेळ करतोय. मैदानावर थांबलाय. पाय रोवून थांबलाय. एसपी ओ बॅकवर्ड गेला. कट केलं यावेळेला. चेंडूला काढलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. बॅटिंग करतो. 7 चेंडू 21 धावांची खेळी करतो. रवीची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. 13 ची गरज आहे. फास्ट घ्यायचं जरा. प्रत्येक खेळाडूंना आपण सूचना करतो पण आता मॅच कुशल मुवमेंटवर आहे. 9 चेंडू 13. मॅच संपली नाही अजूनही. सुभाष फुलटॉस आहे. ऑन साईडला वळवलंय. डाऊन दी ग्राउंड. चेंडू झाला वाईडिश लॉंग ऑनला. एकच धाव. गुड थ्रो. गुड थ्रो. रमेश बघा प्रचंड मेहनत करतो मैदानावरती. 12 ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आम्हाला भावेश सांगतायत. म्हणजे 8 चेंडू 12. हा चेंडू फार महत्वाचा आहे. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी सातत्याने क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतो. पंचांना देखील एंड बदली करावा लागतो. पंकजला देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. प्रचंड मेहनत राहिली त्यांची देखील. संपूर्ण दातिवली 40+ ग्रामस्थ मंडळ असेल. रेग्युलरचे खेळाडू देखील भरपूर प्रमाणात आले. सुभाष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला एसपी. हो उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे का पाहायचंय. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार.
17 धावा आल्या त्या काय 6ची गरज आहे. 7 चेंडू. काय बॅटिंग केली जाते एसपीच्या माध्यमातून बघा ना. सचिन बाद झाला. सचिन मला वाटतं पाणी देऊन आला, काहीतरी मेसेज देऊन आला. पाण्याचं तर फक्त बहाणं होतं. 7 चेंडू 6ची गरज आहे. सामना खुला झालाय. एसपी देखील आक्रमण करतोय. हा चेंडू स्वीप करताना पायचित्त स्ट्रॉंग अपील होतंय. बॅटर बाद. यस, बॅटर बाद. 6 चेंडू 7ची गरज आहे. काने में ट्विस्ट अजूनही निर्माण होऊ शकतोय. सीतारामने चांगली बॅटिंग केली. सीतारामने बाद होण्यापूर्वी बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तब्बल 22 आम्हाला माहिती आहेत. 11 चेंडू आपण तर धावांचं योगदान दिलंय. नवीन बॅटर येतोय. अष्टपैलू खेळाडू श्याम येतोय. संघनायक येतोय 4थ्या क्रमांकावरती. 6ची गरज आहे. 6 चेंडू 6ची गरज आहे. सुभाषच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल. जर विचार केला तर 17 धावा आल्या. 1 विकेट मिळालाय. कुठे तर तो चौकार गेला ना, तिथून मात्र सामन्याला आपण तर थोडासा धावांचा वेग वाढला. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 12 गिरीशने कमबॅक केला, पण त्यानंतर तिसऱ्या षटकात 17 आले. चला, आगासनचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचंय आहेत. आगासनचे कॅप्टन पाहायचं आता फायनल कोणामध्ये होते. 2 संघ लढतायत. त्यातून जो जिंकेल संघ तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. म्हणजे इथून आता या 2 संघांमध्ये एक संघ कोणता तरी 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. शशांक येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला रवी भोईर. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग केली त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी. 8 चेंडू 22ची खेळी करतोय. नाबाद खेळी करतोय शशांक. शॉर्ट चेंडू होता. यावेळेला बॅकपडून कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी बघा. 5 चेंडू 7ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. खरं शशांक असा गोलंदाज आहे. 6ची गरज आहे. 6 5 चेंडू 6. पंच देखील आमचे थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. 5-6. ओ यष्ट्या उद्ध्वस्त. आता 4 चेंडू 6ची गरज आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतला, ब्रेक झाला आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. नवीन बॅटर येतो शनिदास. शनिदास भोईर येतोय. बाबू भोईर यांचे सुपुत्र. बघा, मी मगाशी म्हणतो मॅच संपली नाहीये, काही होऊ शकतंय. सहा धावेंची गरज आहे. 4 चेंडू. जाणारा बॅटरला बघा सातत्याने कानमंत्र दिलं जातोय रवीच्या माध्यमातून, श्यामच्या माध्यमातून. कारण रवी बघा नाराज मुद्राने जड पावलाने मैदान सोडतोय. कारण त्याने जे काम केलं ते अधुरं राहिलंय. बॅटिंग चांगली केली पण विजयापर्यंत संघाला आणलंय, पण विजय मिळून दिला नाही. तो बाद झालाय. रवी बघा जड पावलांनी मैदान सोडतोय. हळूहळू डगआउटच्या दिशेने आलाय तो आता. शशांक कानी मेट्यूस निर्माण केली आहे. स्ट्रायकरला शनिदास. येणारे 4 चेंडू 6ची गरज आहे. पाहिजे इथून कोणता संघ विजय संपादन करतोय. हा चेंडू पुन्हा बॅकपुढे गेला, कट केला. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. समीकरण बदलतंय. येणारे 3 चेंडू 5ची गरज आहे. संघ नायक कॅप्टन आला यावेळेला श्यामने अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळा संघाला बाहेर काढलंय, विजय मिळवून दिलाय. पण शशांक देखील बघा चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारची मुभा देत नाही मोठे फटके मारण्याची. लाईन आणि लेंथ बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू यावेळेला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे 2 धावाच्या 3 धावा आल्या आहेत. आत्ता बघा 2 चेंडू 2ची गरज आहे. स्ट्राईक आता कुणाकडे आली आहे तर शनिदास कडे आली आहे. पाहिजे शनिदास देखील एक चांगला बॅटर आहे. योगेश देखील चांगला बॅटर आहे. कोण विसरणार घेसरची स्पर्धा. चॅम्पियनशिप पटक आपण बघितले तर विजय मिळवून दिला होता पहिल्याच मॅच मध्ये. सेमी फायनल असं वाटतंय की फायनल चालू आहे भावेश. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. कारण येणारे 2 चेंडू 2ची गरज आहे. मॅच आवडल्याचं त्याचा टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. कोणी जिंको कोणी हारो. मी तर म्हणेल नगरसेवक चषकाचा विजय होणार आहे. दातिवली आपण तर 40+ विजय असणाऱ्या. 2 चेंडू 2ची गरज आहे. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. शनिदासला आपण पाहू शकता. शनिदास भोईर क्लोज क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं यावेळेला. शेजारी वाढल्यात बघा आता.
ओ चांगला चेंडू बॅटची आतली काढा. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत फीड होईल 1 धाव मिळते. आता एक चेंडू एकची गरज आहे. एक चेंडू 6 मिनिटात, पण एक चेंडू एक काढा फार अवघड असतं. रमेश कडनं मिसफीड झाली थोडीशी, हाईटच्या वरून चेंडू घे. विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आशिष जितेंद्र पाटील संदम यांच्याकडून. चला जरा मॅचचा रिदम तोडू नका, एकत्र येऊ नका प्लीज. नाही कंपल्सरी श्री 1 धाव पाहिजे, 1 धाव पाहिजे, 1 धाव पाहिजे. नाही आम्ही सांगतो 1 धाव पाहिजे जरा प्लीज. नाही थोडंसं आता बघितलं तर थोडंसं मीटिंग देखील घेतले ते, कारण का ही सिच्युएशन अशी आहे ना, कोणी जिंकेल कोणी हारेल. बघा जे प्रेक्षक बसले होते, खेळाडू बसले होते, ते आता उभे राहिलेत. 2 खेळाडू बाहेर लागतीलच. दोन खेळाडू बाहेर लागतीलच. नाही बघा ते माहिती आहे, पंचांना माहितीच आहेत, आपण सांगायची गरजच नाहीये. मच्छिंद्र पाटील भरपूर टेन्शन मध्ये दिसतात बघा ना. मच्छिंद्र बघा थोडस टेन्शन मध्ये सांगतात तू करू शकतो. एक चेंडू एकची धाव गरज आहे. फटका चांगला आहे, श्यामने खेचला यावेळेला विजयाचा चौकार. आणि अशा तऱ्हेने आई गावदेवी ईश्वरली उंबारली 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. पण अभिनंदन कौतुक करेल यावेळेला आपण तर तो विजय ठरलाय. आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करू. शशांकने चांगली गोलंदाजी केली, तर त्याच्याकडे लढण्यासाठी धावा कमी होत्या, 6 धावा होत्या, तरी देखील लढला मैदानावर. तर या सामन्याचा